की बघा, परमेश्वराने सांगितलं यहोशुआला की मी जे काही आज्ञा देत आहे त्या आज्ञा काय कर, माझ्या लोकांना काय करतो, पाळायला शिकव. प्रेज द लॉर्ड. आणि आज्ञा पाळल्यानंतर स्वर्गदूत मनुष्याच्या जीवनात कसे येतात आणि त्यांना कसं मदत करतात हे आपण पाहिलं होतं. हालेलुया. ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन, त्याची आज्ञा आपल्या जीवनात आपण ग्रहण करतो, स्वीकारतो, त्यावेळी त्याचे दूत आपल्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात होते. हालेलुया. मदत कार्य करायला ते काय करतात, सुरुवात करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला सुटकारा हवाय, बरं मग तो कोणत्याही पद्धतीचा सुटकारा असतो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्तीला सुटकाराची गरज आहे. आमेन. समजा एखादा व्यक्ती घरातून दारू पित आहे, त्याला कुठलं ना कुठलं तरी व्यसन आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्याचं दुःख प्रत्येक परिवारावरती होतं, प्रत्येक घरातल्या व्यक्तीवरती त्याचं दुःख, त्याचं संकट असतं बरं का. प्रेज द लॉर्ड. त्याचा जो परिणाम आहे तो घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती होतो. जर तो व्यक्तीला सुटकारा भेटला तर त्याचं जीवन बदलतं बरं का. आणि त्याच्या पाठीमागे त्याच्या परिवाराचं देखील जीवन काय होतं, ऑटोमॅटिक बदललं जातं बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि तो माणूस किती जरी प्रयत्न केला की त्या समस्येतून त्याला बाहेर यायचं आहे, त्या दुःखातून बाहेर यायचं आहे, तो प्रयत्न करतो. बऱ्याच ठिकाणी तो जातो, तो व्यक्ती ज्याला सुटकाराची गरज आहे किंवा आपल्या जवळचा आपत्ती आहे, आपला कोणीतरी आहे म्हणून आपण त्यासाठी काय करतो, प्रयत्न करतो. बऱ्याच ठिकाणी त्याला काय करतो, आपण घेऊन जातो. हालेलुया. पण त्याला सुटकारा काय प्राप्त होत. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती चर्चमध्ये त्याला येण्यास आपण परवानगी देतो आणि तो व्यक्ती चर्चला येतो, त्यावेळेस हालेलुया प्रत्येक व्यक्ती त्याचा तिरस्कार करतो. असं का? तो बऱ्याच ठिकाणी जात आहे, तो जरी व्यसन करण्यासाठी जात आहे तर त्याची कोणी निंदा करत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तो चर्चमध्ये एंट्री करतो त्यावेळेस त्याच्यावरती काय करतात, दोषारोप ठेवायला सुरुवात करतात. हालेलुया. हे लोक काय करतात, धर्म परिवर्तन करत आहेत. हालेलुया. आपलं सोडले आणि यांनी आता वेगळंच काहीतरी सुरू केले, असे बरेच वगैरे वगैरे लोक काय करतात. प्रेज द लॉर्ड. असे आरोप ठेवतात. कधी, चर्च मध्ये गेल्यानंतर. कारण त्यांना परिपूर्ण माहित आहे आणि सैतानला परिपूर्ण माहित आहे, जर हा व्यक्ती चर्च मध्ये आला त्याचं जीवन बदलतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून जेवढं प्रयत्न होईल तेवढं त्या व्यक्तीला सैतान कदापि चर्च मध्ये येऊ देत नाही बरं. हालेलुया. पण तुम्हाला त्या दुष्टावरती मात करून तुम्हाला विजय मिळवायचा आहे बरं. आणि तुमचा परमेश्वर धर्मजात बदलण्यासाठी नाही तर जीवन बदलण्यासाठी आला. आमेन. हालेलुया. बघा, आपण पाहूया मत्तेचं पुस्तक याचा 8वा अध्याय. मत्तेचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि त्यातील 28वा वचन. 28 ते 31 वचनापर्यंत आपण वाचूया. मत्तेचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि त्यातील 28 ते 31 वचन. हालेलुया. सर्वांचं लक्ष आहे माझ्याकडे. मग छान अशी टाळी देवास वाजवा. आपल्या शरीराला सांगणार वचन लक्ष देऊन आहे, कारण देव आज तुझ्याशी बोलणार आहे आणि तुझी भेट घेणार आहे, तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. प्रत्येकाने बोला, त्याला हलवून बोला की देव तुझी भेट घेणार आहे आणि देव तुझ्याशी बोलणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. सापडलं कोणाला? मत्तेचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि त्यातील 28 वचन आपण वाचूया. 28 ते 31. मग तो पलीकडे गदरेकीच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त मनुष्य कबरातून निघून येत असताना त्याला भेटली. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त हालेलुया हालेलुया एका नगरामध्ये जात असताना, एका देशामध्ये जात असताना, गदेकराच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त व्यक्ती. कुठले व्यक्ती? 2 भूतग्रस्त व्यक्ती कबरातून निघून येत होते. कुठून येत होते? कबरामध्ये ते राहत होत्या. कब्रस्तान, स्मशानभूमी आपण ज्याला म्हणतो ना, ज्या ठिकाणी मनुष्य त्याला अंत्यविधी आपण करण्यासाठी जातो, तो स्मशानभूमी जे कब्रस्तान आहे, त्या कब्रस्तान मध्ये व्यक्ती राहत होते. बायबल सांगतं ते निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके आक्राने विक्रा इकडे विचित्र दिसत होते, भयानक होते की त्या वाटेने कोणाच्याही जावत नसे. हालेलुया. की त्या वाटेने, त्या रस्त्यानं कोणताही मनुष्य जाऊ शकत नव्हता. हालेलुया. तेवढे अक्राळ विक्राळ होतं की त्या रस्त्यानं कोणताच मनुष्य प्रवेश करू शकत नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, जो जीवनाची वाट आहे तो वाट प्रथम तर सैतान काय करतो, मनुष्याची बंद करून टाकतो बरं.
प्रेज द लॉर्ड. आणि पुन्हा तो कितीतरी त्याला धुंडाळलं तरी ती त्याला वाट सापडत नाही. हालेलुया, हालेलुया. तुमचा मग कोणता व्यापाराचा व्यवसायाचा वाटा असो या तुमच्या परिवाराची वाट असो, तो काय करतो, प्रथम तुमच्या वाटा काय करतो, तो बंद करून टाकतो. बायबल सांगतो ते एवढे आकराने विकराळ दिसत होते, एवढे भयानक होते आणि ते कब्रस्तान मध्ये राहत होते. त्यांनी मनुष्याची वाट अडवून ठेवली होती की त्याला जीवनाची वाट कदापि सापडू नये म्हणून. प्रेज द लॉर्ड. पण जो व्यक्ती विजय मिळवतो, जो परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवतो, जो देवाकडे व्यक्ती येतो, देवाची आज्ञा आणि देवाचे विधी मान्य करतो, देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये ठेवतो, रात्रंदिवस त्याचं मनन करतो, त्याची प्रार्थना करतो, त्याचं जीवन बदललं जातं बरं. हालेलुया. त्याच्या वाटा सपाट होतात. आणि बायबल सांगतं यशाचं पुस्तक याचा 54वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन सांगतं, यशाचं पुस्तक याचा 54वा अध्याय आणि त्यातील 10वं वचन. यशया 54:10. कारण पर्वत दृष्टी आड होती. हालेलुया. बघा परमेश्वर सांगत आहे बाबांनो, जे पर्वत जे आहे, जे पर्वत देखील माझ्या दृष्टीच्या आड होतील टेकड्या ढळतील आणि टेकड्या ज्या आहेत त्या ढळून जातील, त्या विरजून जातील, परंतु माझी तुझवरची दया पण माझी जी दया तुमच्यावरती केली, मी जी तुमच्यावरती प्रेम केले, मी जी तुमच्यावरती प्रीती केलेली आहे, दया ढळणार नाही. ती कदापि माझी दया त्याहून ढळणार नाहीये बरं का. हालेलुया. समजत आहे मला काय बोलायचंय. बायबलचं वचन सांगतं की तो काय करतो, प्रथम त्या मनुष्याच्या वाटा तो बंद करतो. त्याला जीवनाची वाट सापडत नाहीये. त्यानं किती जरी प्रयत्न केला तरी त्या बंधनातून, त्या समस्यातून चांगल्या गोष्टीकडे त्याचा परिवार कदापि वळू शकत नाहीये. कारण दुष्टानं त्याचे डोळे काय केलेत, आंधळे केले. हालेलुया. त्यामुळे त्याला जीवनाची वाट सापडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत आहे मला काय बोलायचं तुम्हाला. मी जे काय बोलत आहे आजचं वचन तुम्हाला समजत आहे का? ज्या व्यक्तीला खरा सुटकारा हवाय बरं का, खरा सुटकारा बरं का, जी बंधनं तुटली जातात. मग तो कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बंधन असं तुमच्या जीवनामध्ये कोणतं का अडकण असं, कोणाला रोगाचं आहे, कोणाला कर्जाचं आहे, कोणाला गरिबीचं आहे, कोणाला पारिवारिक आहे. हालेलुया. प्रत्येकाचं वेगवेगळ्या समस्या आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला वेगळं वेगळं दुःख आहे. त्या दुःखातून त्या व्यक्तीला काय व्हायचंय, त्याला बाहेर यायचंय, पण बाहेर येण्याची जीवनाची वाट त्याला सापडत नाही. आणि जरी सापडली तरी समाजामुळं तो तिथपर्यंत येऊ शकत नाहीये. त्याच्या समाजामध्ये त्याची काय होत आहे, निंदा होत आहे. प्रेज द लॉर्ड. की तुम्ही ख्रिस्त धर्म स्वीकारला आहे, तुम्ही ख्रिस्ताकडे चाललेला आहात, तुम्ही आपलं सर्व सोडून दिलेलं आहे. बऱ्याच जागे असे वगैरे वगैरे प्रश्न काय करतात लोक, मनुष्याला बोलतात आणि त्याचं मन काय करतात, खच्ची करतात. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांना ठाऊक असतं आणि दुसऱ्याला देखील ठाऊक असतं की हा व्यक्ती ज्यावेळी तिथपर्यंत जाईल, वचनचा अंगीकार करत, वचन त्याच्या जीवनात तो अंगीकार करून घेईल, त्याचा सुटकारा होईल बरं का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला ठाऊक असल्यामुळं त्याच्या वाटा तो बंद करतो. पण जो देवावरती विश्वास ठेवतो आणि परमेश्वर म्हणतो, पर्वत देखील माझ्या दृष्टीआड होतील म्हणतो परमेश्वर, टेकड्या देखील ढळतील, पण माझी जी दया तुमच्यावरती मी केली ती कदापि ढळणार नाही म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगते त्या 2 भूतग्रस्त एवढे आक्राळ विक्राळ होते, त्या वाटेने त्या रस्त्याला कोणालाच जाऊ देऊ शकत नव्हते आणि कोणीही त्या वाटेने जात नव्हतं. प्रेज द लॉर्ड. कारण तो प्रथम काय करतो, मनुष्याच्या वाटा काय करतो, तो बंद करून टाकतो बरं का. त्याला जीवनाची खरी वाट, आशीर्वादाची खरी वाट, त्याच्या परिवारासाठी काय योग्य आहे, काय चांगलं आहे त्याला समजत नाहीये. त्या प्रथम सर्व वाटा काय करतो, तो बंद करून टाकतो बरं. प्रेज द लॉर्ड. आणि जो व्यक्ती देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो, वचन अंगीकार करतो, त्याला जीवनाची वाट सापडते बरं आणि परमेश्वर त्याचं जीवन तो बदलून टाकतो. हालेलुया. हालेलुया. आपण पाहूया लूकचं पुस्तक याचा 13वा अध्याय. लूकचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि त्यातील 11वं वचन पाहूया आपण. लूकचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि त्यातील 11वं वचन. तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने 18 वर्षे पांगळे केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने, त्या ठिकाणी एक स्त्री होती. प्रेज द लॉर्ड. लक्ष द्या बघा वचनावर काय सांगत आहे. तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने 18 वर्ष पांगळे केले होते. काय केलं होतं. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. हालेलुया. बायबल सांगते एक स्त्री होती. किती वर्षापासून,
18. 18 वर्ष झालं. किती वर्ष झालं? 18. 18 वर्षापासून स्त्री काय होती? कुबडी होती बरं का. हालेलुया. तिच्या रोगातून, तिच्या ज्या समस्यामधून ती मोकळी झाली नव्हती बरं का. ती मंदिरामध्ये होती. कुठं होती ती स्त्री? वाचावर 10 वचनापासून आपण पाहूया. शब्बात दिवशी येशू एका स्तबतानात शिकवित होता. शब्दाचा दिवस होता आणि प्रभू येशू ख्रिस्त एका सभेमध्ये प्रचार करत असताना, सुवार्ता सांगत असताना तेथे एक स्त्री होती. त्या ठिकाणी एक स्त्री उभी होती. तिला अशुद्ध आत्म्याने 18 वर्ष पांगळे केले होते. ती हालेलुया. कुबडी होती. प्रेज द लॉर्ड. तिला 18 वर्षापासून एक विकाराचा, एक दुःखाचा आत्मा होत लागला होता आणि तो आत्म्यानं तिला कुबडी केलं होतं. तिनं सरळ म्हणून वरती कधी पाहिलं नव्हतं. प्रेज द लॉर्ड. तिला तिच्या जीवनाची खरी वाट कदापि सापडली नव्हती. प्रेज द लॉर्ड. आणि 18 वर्षापासून ती तिच्या वेदनेमध्ये होती, त्या दुःखामध्ये होती, ती बंधनामध्ये होती. चर्चलाही जात होते, प्रार्थनाही करत होते, पण त्या बंधनातून ती स्त्री मोकळी झाली नव्हती. का बरं? हालेलुया. 18 किती वर्ष म्हटले मी? 18. 18 वर्षापासून एक स्त्री मंदिरामध्ये जात आहे आणि बंधनामध्ये जखडून आहे. तिला जीवनाची खरी वाट सापडलेली नाहीये. ती त्या बंधनामध्ये आहे आणि त्या बंधनामध्ये असल्यामुळं तिला कुबाडा आलं होतं आणि कुबड्यापणामुळं तिची मान देखील उंच कधी होत नव्हती बरं. आणि आपला परमेश्वर म्हणतो, तुला मी खाली नाही तर तुला मी मस्तक करेन, तू खाली नाही तर तुला वरती म्हणतो. हालेलुया. आणि ती स्त्री बंधनामध्ये होती आणि प्रभू येशूने तिला पाहिलं आणि तिला पाहिलं तर प्रभू येशू बोलले. काय बोलले? येशूने तिला पाहिले. हं? त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहे. हालेलुया. प्रभू येशू तिला काय म्हटलं? बाई, हे जे बंधन आहे ना तुझे, आज हे बंधन तुझं तुटलं गेले म्हटले प्रभू येशू. आमेन. आज जर तू हे वचन माझं ऐकत आहे, आज जर माझा तू शब्द ऐकत आहे आणि हे वचन तुझ्या कानावरती पडत आहे, तर जे काही तुझ्या समस्या आहेत, जे काही तुमचं बंधन आहे, त्या बंधनात तुम्ही आज मोकळं होत आहे. हालेलुया. 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 समजत आहे मला काय बोलायचं तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. मला वाटत नाही की तुम्हाला वचन समजले बरं का. क्लिअर बोलतो. प्रेज द लॉर्ड. जर वचन तुम्हाला समजत आहे, बघा, आमीनचा अर्थ काय प्रथम मला सांगा. असंच. आमीनचा अर्थ काय? असंच घडो, तथास्तु. प्रेज द लॉर्ड. आमीनचा अर्थ परमेश्वर असं माझ्या जीवनात घडू दे. होय परमेश्वर असं घडू दे. मी म्हटलं की ती स्त्री 18 वर्षापासून बंधनात होते. जे तुमची बंधन आहेत, ज्या तुमच्या समस्या आहेत, जे तुमचं संकट आहे, आज जर हे वचन तुम्ही ऐकत आहात तर तुमची बंधनं तुटली गेले. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला शिकवावं लागत आहे. ती शिकवण्याची आता तुम्हाला गरज नाहीये. संत पौल म्हणतो, बाबांनो, तुम्ही लहान होता, तुम्हाला ज्यावेळेस समजत नव्हतं, त्यावेळेस तुम्हाला काही अनुभव नव्हता, त्यावेळेस मी वचन तुमच्या जीवनामध्ये पेरणी केली म्हणतो. पण आता तुम्ही परिपक्व झालेला आहात, तुम्हाला फळ प्राप्त झाले. आता तुम्ही लहान असताना मी तुम्हाला अन्न खाण्यासाठी दिलं, जड अन्न दिलं नाही, पण आता तुम्ही प्रौढ झाल्यामुळं मी तुम्हाला जड अन्न देतो म्हणतो संत पौल. आणि तुमची काय इच्छा आहे की मी तुमच्याकडे स्नेह भावनेने, म्हणजे प्रीतीनं, प्रेमपूर्वक मी तुम्हाला भेटण्यासाठी यावं, की मी तुम्हाला काय घेऊन यावं म्हणतो संत पौल? काठी. हालेलुया. आणि काठी कशासाठी आणतो मनुष्य? मारायला. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू म्हटले, बाई, जो तुझा विकार आहे ना, जो तुझा आजारपण आहे, ज्या तुझ्या समस्या आहेत, जेही तुझ्या समस्या आहेत, आणि आज ज्याही तुमचं संकट आहे, जेही तुमचं बंधन आहे, ज्या बंधनासाठी तुम्ही वारंवार प्रार्थना करत आहात, परमेश्वरला आरोळी मारत आहात, आज जरी वचन तुम्ही ऐकत आहात, आज तुमचं बंधन तुटलं गेले. हालेलुया. कारण बायबलचं वचन सांगतं, परमेश्वरचं वचन सांगतं बघा, लूकचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन सांगतं, लूकचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि त्यातील दुसरं वचन. कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता. हालेलुया. बघा, बायबलचं वचन होतं बाबांनो, कोणा एका नगरामध्ये एक न्यायाधीश होता. न्याय करणारा एक व्यक्ती होता, एक राजा अधिकारी होता. तो देवाचे भय धरीत नसे. हालेलुया. काय करत नसे? वाचा बरं पुन्हा. काय करत नसे? तो देवाचे भय धरीत नसे व आमेन. मनुष्याची पर्वा करीत नसे. काय म्हणतं बायबलचं वचन? कोणा एका नगरामध्ये, एका राज्यामध्ये बाबांनो, एक अन्यायी न्यायाधीश होता. कसा होता? लक्ष आहे माझ्याकडे सर्वांना. अन्यायी न्यायाधीश होता. तो कोणाची पर्वा करत नव्हता. तो देवालाही भेट नव्हता, देवालाही जुमानीत नव्हता.
आणि मनुष्याची तर बिलकुल परवाच करत नव्हता. असा तो अन्यायी न्यायाधीश होता. आणि त्याच नगरात एक विधवा होती. हालेलुया. आणि त्यांच्या नगरामध्ये एक विधवा स्त्री होती बघा, त्या ठिकाणी राहणारी गरीब एक विधवा, एक गरजवंतू. प्रेज द लॉर्ड. जिला आधार नाहीये, जी खच्ची झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. अशी एक विधवा त्या राज्याच्या दरबारामध्ये एक विधवा देखील राहत होती त्या नगरामध्ये. पुढं ती त्याचकडे वारंवार येऊन आणि ती विधवा वारंवार त्या राजाकडे त्या अधिकाऱ्याकडे येऊन काय करत असं रडत असते आणि म्हणत असते, माझी दाद करा, माझा न्याय करा, मला न्याय मिळवून द्या. प्रेज द लॉर्ड. वारंवार बायबल सांगतो तो अन्यायी राजा होता. तो कधीच कोणाची पर्वा करत नव्हता. तो कधी कोणाला जुमानत नव्हता. देवालाही तो घाबरत नव्हता. मनुष्याची पर्वा करत नव्हता. आणि त्याच्या नगरामध्ये एक विधवा होते. वारंवार रोज जायचे आणि म्हणायचे, साहेब माझा न्याय करा, माझी दाद घ्या, माझा निकाल लावा. प्रेज द लॉर्ड. पण ते अधिकारी बिलकुल काय ऐकत नव्हता तो अधिकारी. शेवटी जो स्त्रीला वारंवार त्याला पाहत राहिला, ती रोज माझ्याकडे येत आहे, मी ज्या वेळी त्याला सांगत आहे, आज नाही उद्या तू माझ्या या ठिकाणी ये, मी तुला तुझा न्याय करेन, तर त्या दिवशी ती येत आहे. मी तुला तारीख दिली, तिला वेळ दिला, अशा बरेच प्रकारचे तिला मी काहीतरी कारण दिली. ते प्रत्येक कारण काय करत होती, ती घेऊन येत होती. हालेलुया. आणि ती वारंवार येऊन तिने काय केलं, त्या राजाला काय केलं, बेचैन केलं त्या अधिकाऱ्याला. मग तो म्हटला, अरे बापरे, म्हटलं मी देवालाही घाबरत नाही, मी कोणत्या मनुष्याची पर्वा देखील करत नाही, आणि ही विधवा वारंवार मला त्रास देत आहे. मी एकदा काय करतो, निकाल लावतो, एकदा न्याय करून टाकतो, म्हणजे पुन्हा मला इथं तोंडच पाहायला नको. ती रोज येते आणि मला त्रास देत आहे. परमेश्वर म्हणतो, तो अन्यायी राजा काय म्हणतोय, लक्षात कान देऊन सगळ्यांनी ऐकून घ्या म्हणतो, लक्ष देऊन. प्रेज द लॉर्ड. तो अन्याय असताना, देवाला घाबरत नसताना, कोणत्या मनुष्याची पर्वा न करताना तो देखील असा विचार करतो की वारंवार येऊन ही मला त्रास देत आहे, मी जी दाद घेतो आणि जर निकाल लावतो, मी तर तुमचा स्वर्गीय बाप आहे तो म्हणतो. हालेलुया. म्हणजे माझ्याकडे वारंवार प्रार्थना करत आहेत, रात्रंदिवस माझी उपासना करत आहेत, मला हाक मारत आहेत, अशी जी माझी लोक आहेत, त्यांच्या समस्या घेऊन त्या माझ्याकडे येत आहेत आणि गुरुदार ते बसून रडून माझ्याकडे प्रार्थना करत आहेत. मी त्यांची प्रार्थना ऐकणार नाही का म्हणतो परमेश्वर. हालेलुया. तो तुमचा परमेश्वर आहे. तो म्हणतो अन्यायी राजा बघा, तो म्हणतो मी न्याय करेन आणि मी तर तुमचा स्वर्गीय बाप आहे. ज्यानं तुम्हासाठी तो म्हणतो, मी स्वतःचा एक पुत्र दिला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यानं समर्पित केलं, त्याचं पवित्र रक्त या धरतीवरती सांडलं, त्या कलवरच्या वधस्तंभावरती त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याला जीव दिला, आपल्याला प्राण दिला. तो परमेश्वर म्हणतो, ती छोटीशा गोष्टी मी तुमच्या दूर करणार नाही का म्हणतो, तुमच्या समस्या, तुमची बंधन मी तोडणार नाही का म्हणतो. म्हणून परमेश्वर म्हणतो, पर्वत दुष्काळ होतील बाबांनो, टेकड्या ढळतील, पण माझी दया कधी तुमच्यावर टळणार नाही म्हणतो परमेश्वर. हालेलुया. तो तुमचा देव आहे, जे परमेश्वराची वारंवार प्रार्थना करतात ना, ज्याही गोष्टीला तुम्ही प्रार्थना करत आहात, रोज तुमच्या ज्याकडे आराधना करतात आणि त्याची उपासना करून त्याकडे रोडून प्रार्थना करतात, तो परमेश्वर खचित तुमची प्रार्थना ऐकत राहणार. हालेलुया. तो परमेश्वर तुम्हाला खरा न्याय देईल आणि तुम्हाला त्या बंधनातून तो बाहेर काढेल. पण तुम्हाला काम करावं लागेल, त्याची प्रार्थना करावं लागेल, त्याची आराधना करावं लागेल. हालेलुया. तो म्हणतो, त्या स्त्रीकडे पहा, ती विधवा होती, तिला कोणाचा आधार नव्हता. ती रोज प्रतिदिनी जाऊन ती म्हणायची माझा न्याय करा. तो कधीच कोणाला जुमानीत नव्हता, कधी त्यानं खरा न्याय केला नव्हता. तरी देखील परमेश्वर म्हणतो, त्याला आधी तिने जेरी सांगलं बरं की माझी दाद घ्या, माझा न्याय करा. हालेलुया. आणि तो म्हणतो, ही जी मी दाद घेईन आणि जो दुःख मी दूर करीन. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर म्हणतो, मी तर तुमचा स्वर्गीय बाप आहे, जे माझ्याकडे प्रार्थना करतायत त्यांची प्रार्थना खरंच मी ऐकून म्हणतो. आज तुमची खरंच बंधनं तुटली जातील जर परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. देवाकडे मनुष्य बोलतो, जीवे भावे परमेश्वराची उपासना करतो, त्याची आराधना करतो. प्रेज द लॉर्ड. आणि जो देवाकडे पाहतो, त्याचं मुख कधीच लज्जन कळवणार नाही बरं का. हालेलुया. बघा, बायबलचं वचन देखील काय सांगतं माहिती आहे का? परमेश्वर कुठं आहे? स्वर्गामध्ये. आणि पृथ्वी काय आहे त्याचं? पृथ्वी पाय ठेवण्याची जागा आहे. मग परमेश्वर राहतो कुठं? हालेलुया. बायबल सांगतं, परमेश्वर स्वर्गामध्ये, स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, पृथ्वी त्याची पाय ठेवण्याची जागा आहे, स्वर्ग त्याचं ऑफिस आहे सांगतात. प्रेज द लॉर्ड. मग परमेश्वर राहतो कुठं? हालेलुया. तुझी आराधना करता तुम्ही सर्वजण?
बायबल सांगतं मी स्तुती आराधनेमध्ये विराजमान होणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कुठं राहतो परमेश्वर? काय तर कुठं उभा राहतो? ज्यावेळेस तुम्ही स्तुती आराधना सुरुवात करता तर परमेश्वर तुमच्या मध्ये असतो. हालेलुया. म्हणून स्तुती आराधना संपल्यावर मी चर्चला जाईल की स्तुती आराधना संपली मग मी येईन की स्तुती आराधनाच्या अगोदर येईन. प्रेज द लॉर्ड. तू स्तुती आराधनाच्या अगोदर तुझं स्वागत आहे बरं, तुझं स्वागत करतो. पण स्तुती आराधना संपल्यानंतर तो येतो. चला हे नको आपल्या स्तुती आराधना करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये देवाची उपस्थिती राहत नाही बरं. कारण परमेश्वर म्हणतो मी स्तुती आराधनामध्ये विराजमान राहता परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. ही स्त्री 18 वर्षापासून कुबडी होती. किती वर्षापासून? 18 वर्ष झाली चर्चमध्ये जात आहे, प्रार्थना करत आहे, बरेच तिने प्रकार केले असतील पण ती बरी झाली नाही. पण प्रभू येशूने तिला पाहिलं आणि तिला म्हटलं बाई तुझ्या विकारापासून आज तू मुक्त झाले. आज जर तू खरं वचन ऐकत आहे, वचन तू अंगीकार करत आहेस, वचन स्वीकारत आहे तर तुझं जीवन बदलल. Praise the Lord. कारण लोक तुम्हाला पाहतात जर का जगाचे जे लोक आहेत ते तुम्हाला पाहतात की ख्रिस्ती लोक आहेत. कुठली लोक म्हणून पाहतात तुम्हाला? तुम्ही चर्चला जाणारे लोक आहात अशा नजरेने तुम्हाला ते पाहत असतात. पण असं काही तुमच्यावरती जगी गुण दिसून येतं की ती तुमची निंदा होत नाही. तुमचा जो स्वर्गाचा देव आहे त्याची निंदा करतात बरं. हालेलुया. इथे म्हणतात तुम्ही चर्चला जाता ना. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याद्वारे आपल्या वागणुकीद्वारे आपल्या देवाची निंदा होता कामा नये. आणि बायबलचं वचन सांगतं ज्याच्यामुळं अडखळ तयार होईल. प्रेज द लॉर्ड. कशामुळं? बघा माझा स्वभाव विचित्र आहे, मी चर्चला जात आहे पण माझ्यामुळे माझा बंधू प्रेज द लॉर्ड नाराज होत आहे. अरे तू चर्चला जात आहे पण तुझ्यात काय बदल नाहीये, आम्ही येत नाही ते बरं आहे असा जो म्हणत आहे तर परमेश्वर म्हणतो ज्याच्यामुळं अडचण होत आहे त्याच्या गळ्यामध्ये जातीचे तळी बांधले जातं. माहिती तुम्हाला प्रत्येकाच्या गळ्यात ते जातं त्या गळ्यामध्ये बांधलेला समुद्रात खोल मध्ये सोडा त्याला वरती येऊ नये म्हणतो. हालेलुया. म्हणून आपण जपलं पाहिजे बरं का. कारण तुमचा परमेश्वर अनुवादचं पुस्तक याचा 4था अध्याय त्यातलं 24 वचन सांगतं की तुमचा परमेश्वर काय आपण पाहूया. अनुवाद 4:24. कारण तुझा देव परमेश्वर हा बघा तुमचा देव हा यहोवा परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. हालेलुया. कसा आहे तो? कसा आहे तो? कसा आहे तो परमेश्वर? बायबल सांगतं तुमचा जो देव आहे ना ज्या तुम्ही देवाकडे येतात तो परमेश्वर भस्म करणारी आग आहे. बायबल सांगतं जो कोणी त्याच्यावरती पडेल हालेलुया त्याचा काय होईल? चुरडा होऊन जाईल. जो कोणी त्याच्यावरती पडल त्याचा चुरडा होऊन जाईल. पण ज्या कुणावरती तो पडल त्याचा भुगा होऊन जाईल होतो परमेश्वर. असा तो भयानक परमेश्वर आहे. आणि ज्या देवाची आपण उपासना करतो, ज्या देवाची आपण आराधना करतो तो आपला पवित्र परमेश्वर आहे. बघा मोशेला प्रभू म्हटला काय म्हटला? माझ्या लोकांना मी घेऊन येत आहे जे तुझ्याद्वारे मी लोक जे आणत आहे. जो तांबडा समुद्र असो, यार्दन नदी असो, ज्या भिंतीसारख्या उभ्या केल्या, जिथं मरी पाठवली, जिथं टोळ पाठवले, गळवे पाठवले, रोग पाठवले, असे बरेच प्रकारचे परमेश्वर तिथं काय केलं? अद्भुत आणि भयानक काय केलं? कृत्य केलं. आणि प्रत्येक बंधनातून त्याच्या लोकांना परमेश्वर सोडून आणलं. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी की त्यांना जो देश मी देणार आहे ज्या ठिकाणी दुधा मधाचा प्रभाव वाहत आहे, जो आशीर्वादित नगर आहे, आशीर्वादित राज्य आहे, असं नगर अशी एरिया मी माझ्या लोकांना देणार आहे म्हणला परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तिथल्या लोकांना मी त्यांच्यासमोर काय करून म्हणला? परमेश्वर काढून टाकेल. पण परमेश्वर काय म्हटलं? तुम्ही ज्यावेळी तिथं राहण्यासाठी जाचाल, जे नगर तुम्ही हस्तगत करचाल, जी नगरामध्ये तुम्ही राहताल, जिथं काम धंदा नोकरी तुम्ही करचाल, जी शेतीबाडी करचाल बाबांनो, पण ती पवित्रपणे करा म्हणता परमेश्वर. कारण ह्या लोकांना मी ह्यासाठी काढून देत आहे की ते अमंगळ काम करत होते, ते चुकीचे गैरवर्तनाप्रमाणे लोक राहत होते. अशामुळे ते लोकांना माझ्या नजरेसमोर मी दूर करते म्हणतो परमेश्वर. आणि तुम्हाला मी ते नगर तुम्हाला ते देश देत आहे. हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वर हा पवित्र देव आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पवित्रतेमध्ये राहण्याची सुरुवात करता त्यावेळेस परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो बरं, तुमचं जीवन तो बदलतो बरं. म्हणून यहोशूआला तो म्हटला माझी आज्ञा मान्य कर,
ज्यावेळेस यहोशुआने काय केलं, परमेश्वरचा करार जो आहे, परमेश्वरचा नियम जो आहे तो अंगीकार केला आणि लोकांना सांगितला आणि त्याला सांगितलं देवाची आज्ञा अशी आहे ती आपल्याला पाळली पाहिजे. आणि ज्यावेळेस त्यांनी तशी सुरुवात केली, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस बायबल सांगतो स्वर्गदूत येऊन देखील त्यांच्या बाजूने युद्ध करण्यात उभे राहिले. बरं, हालेलुया, हालेलुया. ज्यावेळी तुम्ही प्रार्थना करता, उपासना करता आणि देवाची खरी आराधना करता, तेव्हा समोर तुमचं बंधन तुटले जात आहे. आज जर तुम्ही वचन ऐकलं आहे आणि वचन अंगीकार केलेलं आहे, तर आज तुमचं आजच्या ह्या क्षणापासून ज्याही तुमचं दुःख होतं, जे तुमच्या समस्या त्या संपण्याचा विश्वास बाळगला. हालेलुया. आज प्रभू भोजन आहे, प्रभू भोजन